नमस्कार. तर बघा आता म्हणजे दिवस माळवलेला आहे तर आणि आज सकाळपासून ब्लॉग काढायला टाइमच नव्हता कारण की आता घरातली कामं पण आणि सगळ्यात मेन पप्पा पण घरी नव्हते. तर शंभूची पप्पांनी आणि मी सोडलेल्या त्या बकऱ्या. तर मग आज सकाळच्या धावपळीमुळे मग ब्लॉग काढायला टाइम नाही भेटला. तर म्हणलं चला एक संध्याकाळच्या वेळेला मस्त असा ब्लॉग बनवूया. तर आताच चहा पाणी पण झालं आणि सगळ्यांचं आवरलं बघा. तर इकडे आरा आणि अनु पण आलेली आहे. तर आताच अनु पण उठला. अनु उठला तू? हा, झोपेला होता नित्य. आणि शंभूचं सोनपापडी चाललेलं आहे बघा वर खेळायचं. कसं आता मंदिराच्या अंग एकदम मोठं पटांगण आहे. अंगण आणि ते आणि मग अभ्यास झाल्याच्या नंतर इथं पोरं खेळत राहते बघा. शंभू तर वर चालला आणि मम्मी तिकडं शिवला झोपीलो राहिल्या. तर शिव रडतात त्याच्यामुळे मग मम्मींनी घेतलेला आहे आता त्याला. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला काही ताईंच्या आणि दादांच्या कमेंट येत्या की ताई तुम्ही आपल्या घराचा होम टूर व्हिडिओ बनवा म्हणून. कारण की खरंच ना तुमचं पण म्हणजे व्हिडिओची कमेंटचे उत्तर द्यायचेच आहे. पण मग कसं आपण आपल्या म्हणजे अजून घरामध्ये भरपूर काही पसारा आणलेला नाही तिकडून. तर अजून बाकी लावायचं आणि कसं पूर्ण पसारा लावल्याच्या नंतर घर आणि होम टूरचा व्हिडिओ पण एकदम भारी वाटन. म्हटलं चला जेव्हा आपण सगळं सामान इकडं आणू आणि त्याच्यानंतरच होम टूरचा व्हिडिओ बनवू म्हणून. शंभू काय चाललं? आणि सगळ्यात मेन आता तुम्ही तर बघितलंच असेल ब्लॉग मध्ये आपल्या इकडच्या साईडचे किचन आणि जे बेडरूम आहे का त्याच्यामध्ये आपल्या बाजरीच्या आणि गव्हाच्या गोण्या आहे. आणि आता काल पण म्हणजे कालच्या ब्लॉगच्या पण इतक्या मस्त मस्त कमेंट आहे. कारण कमेंट वाचल्याच्या नंतर तर आम्हाला एकदम आनंद झाला. कारण की सगळ्या ताईंनी दादांनी कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे. म्हणजे यांच्या पप्पांना किंवा आम्हाला म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन ताई, अभिनंदन ताई. पण कालच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं आम्ही तुम्हाला की आपल्या म्हणजे गावातल्या आता आहे ना तर त्यांनी घेतलेली ती बघा गाडी. आणि त्याच गाडीची पूजा करायला आम्ही म्हणजे आत्याला त्यांना बोलवलं सगळ्यांना. तर काल आत्या मामा अमोल भाऊ ते आलेले होते गाडीची पूजा करायला. मग काल गाडीची पूजा पण केली. पण मग व्हिडिओ बघून म्हणजे भरपूर ताईंना वाटलं की आम्हीच गाडी घेतली म्हणून ती दादांनी कमेंट केल्या की कॉंग्रॅच्युलेशन ताई किंवा अभिनंदन ताई. तर त्यांना पण धन्यवाद. पण मग गाडी काही आपण नाही घेतली. आत्ताच आपल्या घरभरणीचा कार्यक्रम झाला आणि एका ताईंनी तर म्हणजे कमेंट पण केली होती खरंच ताई म्हणजे आपल्या म्हणजे आमच्या घराच्या घरभरणीचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर पण म्हणजे आमच्या पप्पांनी आणि मम्मींनी किचन मधलं एवढं सामान आणलं. तर त्या ताईंनी पण एकदम भारी कमेंट केली, त्यांचं पण धन्यवाद. आणि गाडी नाही घेतली ताई आम्ही पण कसं आपल्या आतेशांची म्हणल्याच्या नंतर मग पूजाला तर बोलावंच लागत होती गाडी. तर काल आम्ही गाडी बोलून आणि गाडीची पूजा पण केली. आणि जेव्हा म्हणजे काल तैसांचे झालेले ते कांदे भरायचे आणि मग मला टाइम होता ती घरातलं आवरायला आणि मग काल किचनचं पण आवरलं मी. तर भरपूर ताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही किचन मधला जो म्हणजे पसारा आहे किंवा स्टीलचे डब्बे ते एकदम मस्त लावले. तर म्हणजे काल दिवसभर तेवढंच काम होतं मग तेवढं एकदम भारी केलं. आणि मग ताईंनी कमेंट पण केल्या त्या की ताई आता तुम्हाला जे लग्नाचं फ्रीज आहे का ते वापरायचं नसेल तर दुसऱ्या रूम मध्ये ठेवा. तर खरं इकडच्या रूम मध्ये ठेवायचं होतं पण आता बाजरीचे त्याच्या गोणे मग त्या बाजरीचे त्याच्या गोणे विकले का त्याच्यानंतर मग आपली इकडचे 2-3 रूम मोकळ्या होईल. मग जो पसारा आपल्याला लागत नाही का तो इकडच्या रूम मध्ये ठेवून देऊ. बघा संध्याकाळच्या वेळी एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे आपल्या नवीन घराकडं. तर आता कसं म्हणजे घरभरणी जेव्हापासून कार्यक्रम झाला तेव्हापासून आम्ही इकडे नवीन घरीच राहिला. तर आता किचन मधलं त्याच्यामधलं सामान तर आणलं बाकीचं राहिलेलं आहे. तर जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आणू. बघा किती मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पूर्ण साईड ना आम्ही नारळाची झाडं लावलेले आहेत. आणि आता मंदिर पण आहे आपलं. तर आता मम्मीच्या थोड्या वेळात देवपूजा चालूच होईल. कारण की आम्ही जेव्हा तिकडून नवीन घरून म्हणजे तिकडे जुन्या घरी होतो ना तेव्हा मग मम्मीला यायला लांब होतं. चला आता नारळाची झाडं लावलेली आणि 4 वर्ष झाले तर नारळाच्या झाडाला. आणि पहिल्यांदाच आमचे जे पहिलं नारळ झाड आहे का त्याला एकदम मस्त अशी फळं लागलेले. तर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आपल्या नारळाला नारळ पण लागले आता. बघा आपलं हे नारळाचं झाड आहे आणि नारळाच्या झाडाला पहिल्यांदाच तर नारळ पण लागले वा छोटे छोटे किती मस्त असे नारळ लागलेले. आणि सगळ्यात मेन नारळाचं कोंब असं असतं बघा. जेव्हा असं नारळाचं कोंब निघत आणि त्या नारळाच्या कोंबामधून मग भरपूर कोंब निघले तर इकडून पण आहे 2 आणि इकडच्या साईडला पण आहे बघा 2-4-5 कोंब आहे. इथं खाली सुद्धा एक नारळाचं कोंब आहे. आणि नारळाची काय लय हाईट नाही अजून 4 वर्ष झाले. आणि म्हणजे इंजेक्शन ते नाही देताना तरी आपल्या म्हणजे नारळाला फळं लागलेले. कसं कोणी कोणी इंजेक्शन देतं डोस देतं त्याच्यानंतर मग नारळ लागते.
तर असं काहीच नाही बघा, किती मस्त असे नारळ लागलेले. अजून तिकडच्या पण झाडाला कोंब आलेले बघा, तिकडच्या पण. आणि एकदम साईडने आपले नारळाचे झाड ते लावलेले आहेत. मम्मीची देवपूजा चालती आणि लाईट नाही काय मम्मी? हा लागली ना पाठीमागून लाईट. कसं मम्मीला जेव्हा आम्ही जुन्या घरी राहत होतो तेव्हा मग मम्मीला इकडे यायला म्हणजे मग थोडस लांबच होत होतं. तर हा लागला आणि मग आता नवीन घरी आलो ना मम्मी मग संध्याकाळच्या थोडं लवकरच आरती करत्या आणि देवाची पूजा पण करते बघा. आता मम्मीच सुरू झालेलं आहे. तर चला आरती कोण कोण आलं? सगळे झाले का? बघा मम्मी सकाळी सकाळी पण देवीची पूजा किती मस्त करत्या. तर मम्मी तरीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इकडून ठेवली. हा ना भारी दिसते बघा मंदिरातच. हा ना देवावर आहे आपलं देवघर. सोनपापडी आली का तुम्हाला पूजा करू लागायला? हा सोनपापडी तुम्ही चटक बसा. आज वार पण लय सुटलं बरं का. जा सोन्या माणसा तर आपलं घर किती भारी दिसतंय. आणि खरंच ना इकडे नवीन घराकडे आल्यापासून तर इतकं भारी मन म्हणजे असं रमून गेलंय ना. तर इतकं भारी वाटतं. तर चला आता मम्मी लागलेलं आहे आरतीला आणि मी दर्शन पण घेऊन आले आपल्या देवीचं. तर आता संध्याकाळच्या वेळेला कसं स्वयंपाकाला लागावं लागत. आणि आज आमच्या गावचा बाजार पण होता. ओ शंभूच्या काय करते तुम्ही? हे काय लोणचं आता लोणचं बनवायचं. तुमच्याकडे ड्युटी काय आज? हा ना शंभू शिवतो दोघं पण आहे. शंभू पुसून द्यायला आहे. हा का बघा शंभूच्या आबा लागलेले तर कैऱ्या फोडायला. आणि आपल्या देवस्थानची पूजा होती त्याच्यामुळे मग त्याच्या आधी पण कैऱ्या आणायला जमलंच नाही. तर मग आज मम्मी गेलेल्या होत्या गावामध्ये बाजारला. मम्मी बाजारातून कैऱ्या घेऊन आलेल्या आहे बघा. आता कैऱ्या कमी झाल्या असं एकदम. कैऱ्या आता काय तो थोडे कमी येत नाही. हा ना मग थोडं लहान लहानच करा ना. बस केवढे मापात आहे ना. मापात लहान लहान करायचं. त्याच्यापेक्षा बी का थोडं थोडं मोठं अजून का? बघा शिव आणि शंभू दोघं पण आहे. खाऊ नको त्यांच्या आवाला कैऱ्या फोड लागायला. शंभू काय म्हणतो? खाऊ नको. शिव ऐ शिव काय खातो? काय शिवच्या डोक्याला चांगलंच लागलं होतं ना. आपण ते आडकित्ता पण नाही ना कैऱ्या फोडायला. आडकीत का थोडा त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे. हा आता काय रीत करच येत ना मग त्याच्यामुळे पण शिव काय टाळ्या वाजू राहिला आरती चालू झाली. शंभूकडे दे. शंभू दादाकडे दे दादाकडे परत नाही म्हणतो माझ्याकडे देतो. हायशा ओ शिव पाहिला का कसं टाळ्या वाजायला लागला. आरती चालू झाली ना मम्मीने आरती चालू केली ना. आज नाही गेला ना शिव आरतीला नाही जायचं का मग आंबा खायचा आज. शिवला चांगले दात आले बरं का. बघा याच्यामधलं जे आपलं कोय ते राहते ना तर ते एकदम पुसून झाला ती मंदिरातला प्रसाद पण दिला मम्मीला. कसं आहे कोय ते काढून घेतले ना तर आपलं लोणचं जास्त दिवस टिकत. याच जे याच कोयचं राहतं काळं ते पण काढून घ्यावं लागतं. कसं लोणचं जर जास्त दिवस टिकायचं जर असलं ना हे काळं ते काढून घ्यायचं. लोणचं लवकर खराब होत नाही काही नाही. आणि उद्या सकाळी मग मी लोणचं बनवीन बघा. लोणच्याचा पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू. थोडी काय मोठं नाही मापत झाला मापत आहे ना आपलं बरं नाही ठेवायचंय ना त्याच्यामुळे एकदमच आपण मागच्या वर्षी पण भाग केलं. हा मागच्या यावर्षी जरा कार्यक्रमाला हा ना कार्यक्रमाला कैऱ्याच आणताना आल्या.
बघा चाललेलं आहे शंभूच्या आवासांचं कैरी फोडून घ्यायचं. आणि आता तर मम्मी आल्या तिथं कैरीचं म्हणजे जे कोय राहते त्याचं पुसून बिसून घ्यायला, त्याच्यामुळे मी आता चाललेली आहे मधी. तर कसं आता संध्याकाळच्या वेळेला मम्मीनं देवती लावलं, मंदिरातली पूजा केली आणि घरातलं एकच लाईट लावलेला होता. तर म्हणलं चला बाकीचे सगळे लाईट लावून देऊ, तर एकदम भारी घर दिसतं. आणि पीओपीची लाईटीचं कसं राहतं, कलरची लाईट राहते बघा. आता सगळी लाईटिंग लावून घेतले आणि फॅन पण चालू आहे. आणि बघा आपल्या हॉलमध्ये कसं आता मोठं हॉल आहे आणि हॉलच्या नंतर म्हणजे बसायला फक्त सोफे टाकलेले. तर हे माझ्या लग्नाच्या खुर्च्या आहे आणि हे आता ताईंच्या पप्पांनी त्यांनी घेतलेला आहे बघा, या लाकडाचा सोफा मोठा. तर ते पण लावलेलं आहे. आणि म्हणजे कोणत्या पण हॉलमध्ये जरा खुर्च्या जर असल्या किंवा सोफा असला ना, हॉल एकच नंबर दिसतो. आणि इकडं टिपॉट आहे, तर चहा प्यायचा टेबल. आणि आता बघू तैस्यांचं काय चाललेलं आहे, कारण की त्या लवकरच लागले त्या स्वयंपाकाला. आम्ही तिकडे गेलो होतो घास आणायला, मग घास ते आणूच तर लवकर लागले स्वयंपाकाला. बघा दीदीच्या आणि सोनपापडीचं चाललेलं आहे. साखरेची पोळी खाऊन घ्यायचं, कारण की आता संध्याकाळच्या वेळेला कसं लेकरं लवकर झोपत येत, त्याच्यामुळे मग त्यांनी दिलेली साखरेची पोळी करून. आणि अनुला पण झोप आली, त्याच्यामुळे तईचं चाललेलं आहे त्याला थापडायचं. अनु तर बघा अनु आता काही बघायला तयार नाही होय ना, कारण की रोज आवाज दिल्याच नंतर लगेच बघतो. तर बघा बघितलं अनुना पण, कारण त्याला जर अनु अनु म्हणलं ना लगेच बघतो तो पण. आणि आज आमची घरी म्हणजे म्हटलं चला आज काय स्वयंपाक करायचा आहे ते मम्मीला विचारून घेऊ. तर मम्मींनी सांगितलं रस चपाती आणि शिमला मिरची आणलेल्या आहे मम्मीनं बाजारातून. तर त्या बाजारातल्या मग शिमला मिरची बेसन पिठामध्ये म्हणजे असं भिजून आणि मग मम्मी त्या तव्यावरती परता एकच नंबर लागते म्हणजे खायला, तेलकट पण नाही. आणि यश भाजलेली वस्तू कोणती पण असो किंवा तव्यावरची एकच नंबर लागते खायला. बघा आता लगेच लागणार आहे आम्ही स्वयंपाकाला, कारण की चपात्या तर करून घेतल्या ताईंनी. आणि आता शिमला मिरची आणि रस बनवून घ्यायचा, कारण की आता ह्या सीझनचा शेवटचा रस म्हटलं तरी पण चालेल. कारण की आता 8-10 दिवस झाले तसा रस म्हणजे आंबे बी नव्हते आणले, तर आज आणलेले मम्मींनी आंबे. आणि मम्मींनी सांगितलं मग आज आता कसं पाऊस पडल्याच्या नंतर आंबे खराब होते, त्याच्यामुळे आज आम्ही करणार रस. चला लागूया मग स्वयंपाकाला. रस आणि चपाती आणि शिमला मिरचीचा बेत आहे. आज कसं आत्ताच मम्मी त्या बाजारून आले, आज शुक्रवार होता, त्याच्यामुळं मस्त अशा ताज्या ताज्या शिमला मिरची आणलेल्या आहेत. तर शिमला मिरची मी अगोदर म्हणजे धुवून घेतली स्वच्छ आणि कापून घ्यायची. म्हणजे मग आणि आपण जसं म्हणजे एकदम छोटे छोटेच आहे, कारण मम्मीनी आणतानीच एकदम बारीक बारीक आणलेलं आहे बघा. म्हणजे कसं की शिमला मिरचीची आपण म्हणजे चटणी पण करू शकतो, ती पण छान लागती. पण इतके छोटे छोटे आहे ना त्या, की मग मम्मी त्यांचं म्हणणं झालं की आपण त्याला आहे ना मस्त असं पीठ लावून मस्त असे करून घ्यायच्या, फ्राय करायच्या. तर मग एकदम भारी लागा त्या भज्यासारख्या. तर बघा मी आता तेच करू राहिले. आणि आपण जशी खार वांग्याला 4 फोडी करतो का वांग्याच्या, तसे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे. आणि देठ पाठीमाग तसंच ठेवायचंय. कसं आता मिरची ह्या दिवसात म्हणजे पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं खराब व्हायची ते शक्यता, त्याच्यामुळे व्यवस्थित पाहून घ्यायच्या. हा मसाला काढला. तर बघा चला आपण आता जो आपण भज्यासाठी जे वाटण तयार करतो, 2-4 मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ. तर एका ताटात काढून घेतलं, बारीक थोडंसं करून घेतलं. आणि कसं शिमला मिरची आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे बिया राहत्यात तिखट, तर मग त्याच्यामुळे थोडीशीच मिरची घातली, जास्त काही मिरची नाही घातली. त्या अंदाजाने आपण मिरची घालायची, कारण शिमला मिरच्या पण भरपूर तिखट राहत्या. तर थोडीशी मिरचीचं वाटण मी केलं बघा. आणि एका भांड्यामध्ये आपण छोट्या पातेल्यामध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला डाळीचं पीठ आणि सगळे व्यवस्थित डाळीचं पीठ मध्ये आपण मसाला आहे, लसूण, मीठ, मिरची आणि थोडीशी जिरे, तर ते टाकून आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं बघा. आणि आपण जसं भज्याचं पीठ काढलं ना सेम तसं काढून घ्यायचं, फक्त थोड्याशा मिरच्या कमी घालायच्या, म्हणजे मग कसं त्या शिमला मिरचीचा बघा पोळ्या करून घेतल्या त्या, तोच तवा टाकला. आणि कोणी कोणी शिमला मिरची तळून पण घेतं बरं का, पण मग तळून थोडस तव्याला तेल लावून घेतलं. आणि आता पहिल्याच हे
म्हणजे मग थोडं जास्तच टाकायचं कसं. आणि आपण ज्या शिमला मिरच्या धुवून स्वच्छ कापून घेतलेल्या आहे ना त्याच्यात थोडस नॉर्मल मीठ भरायचं, कारण आपण ऑलरेडी याच्यात तर टाकलेलंच आहे, पण मग तरी पण बघा पूर्ण असं म्हणजे भरले गेलं पाहिजे. सोनपापडी तिखट येते शिमला मिरची, एडवेल नाही करू. बघा थोडस मीठ त्याच्यात पण म्हणजे मग कसं चवदार लागेल ना ग. आपण मसाल्यात ऑलरेडी टाकलेलंच आहे. मसाल्याने आणि तव्यावरती ठेवून द्यायच्या. सरक 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 मी मिरच्या तिकडे बरं का. बघा आपण 5-6 मिरच्या तव्यावर टाकून घेतल्या, पीठ लावून व्यवस्थित, आणि खाली कसा तवा म्हणजे चांगला तापलेला होता, तर थोडस तेल पण जास्त टाकून घेतलं. बघा थोडेसे पलटी करून घ्यायचे म्हणजे मग कसं, आणि कवळ्या कवळ्या मिरच्या आहे तर अशा आपल्याला व्यवस्थित अशा पलटी करून घ्यायच्या. कसं मग व्यवस्थित अशा भाजल्या जातील आणि सगळीकडून भाजल्या पाहिजे त्या हिशोबानं पलटी करायची. बघा खालची बाजू बघा मस्त अशी फ्राय झालेली. तिथं खालीच पाहिजे ना का मोठं मिक्सर झालं. बघा शिमला मिरची शिजली पाहिजे तर थोडस पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला त्याच्यावर आता वाफळून घ्यायचे आहे. त्याच्यावरती मी आता काहीतरी ठेवून दिलं म्हणजे झाकण. गॅस थोडासा फुल करते म्हणजे मग पटकन वाफळ. बघा आपल्या चाललेल्या शिमला मिरच्या मस्त फ्राय करून घ्यायच्या, आणि इकडं कविताचं बघा रस करून घेऊ राहील लगेच. रस चांगला पडवायला लागतो. नाही बरं आहे बरं आहे, कारण की आता शेवटचे आंबे शेवटचा रस आहे, तर सगळ्यांचं म्हणणं राहतं पाऊस पडल्याच्या नंतर आंबे खराब होते, पण आंबे चांगले होते. मस्त आहे ना. चला शेवट रस खाऊ सगळेजण. बघा त्याने भांडं काढलं तर मस्त असा घट्ट रस पडून राहिला. आपल्या मिरच्या पण बघा आता 5-1 मिनिटं झाली मस्त फ्राय झाल्या असतील. थोडस तेल सोडलं की मग बघा या साईडला पण मस्त आता भाजल्या गेल्या. थोडस तेल टाकलं की मस्त होते मग. बघा आपल्या शिमला मिरच्या मस्त आता फ्राय झालेल्या आहे, आणि मी त्याच्यावर मस्त असं तेल टाकून चांगल्या डबल परतून घेतल्या, आणि याला कम्प्लीट 5-10 मिनिटं लागली एका तव्याला करायला. बघा आणि 7-8 मिरच्या झाल्या एका तव्यावरती मस्त अशा शिजल्या पण बघा तुम्ही. हे बघा मस्त आता तर मी आता हे काढून घेणार आहे आणि अशा सगळ्या करून घेणार आहे. बघा एकदम मस्त असा घट्ट, लय पातळ पण नाही घट्ट पण नाही असा रस बनवून घेतला. तर आता साखर पण मिक्स करून काढली बघा, आणि आता साखर टाकून घेणार लगेच. शेवटचे आंबे आता अजून एखादा होईल समजा, अजून एखाद्या वेळेस साखर जर काढून टाकली मिक्सर मधून रस म्हणजे 15-20 मिनिटात मी जेवायला बसले सगळेजण, तर काही म्हणजे हा थोडासा फ्रीज मध्ये ठेवून दिला ना मग मस्त असं थंड होतं. फक्त साखरेची गोळी मीठ घेतलं आणि मीठ पण टाकून घ्यायचं म्हणजे आपला रस जास्त वेळ बी राहिला तर काळा होत नाही, काही नाही, एकदम मस्त असा रस बघा. साखरेची गोळी म्हणजे फोडून घे आणि मग फ्रीज मध्ये ठेवून.
बघा आता आमचा सगळा स्वयंपाक म्हणजे होतच आलेला आहे. माझं चाललेलं होतं शिमला मिरची तळून घ्यायची. हा ना काय म्हणतात मार्केटला गेले पप्पा सकाळी 7 वाजता गेले. आता 8 साडेआठ वाजून राहिले. मग आज आमच्या घरी मस्त चपाती आणि रस आणि शिमला मिरचीचा बेत आहे. दे आता ठेव. शुभा शुभा काय खाते बे? काय खाते? जेवण करते तू? नाही मी रस घेत होते रस. जेवण करते? हाय ना आवड पोळी घे ना. तू पोळी घे. पोळी सोबत खाय ना शिवा पोळी सोबत खाय ना शिवा शिव शिव काय करतो शिव काय रस पिऊ राहिला. मिरची भारी झाली बरं का? बरं झाली का मी मस्तीच झाली चांगलं. शिवचं तसं जेवण अन्न सगळं तोंड बघलं. पाय ना भूक लागली शिव नको रे. या सगळेजण जेवण करायला. आता बसलेलं आहे बघा जेवण करायला. इकडे शंभू शिव काय शिव हजारांनी देईन की लवकर जेवण केले. आज लवकर केलं तुम्ही आपल्याला टाइम लागला सगळे सोनपापडी जेवढ्या पण काय रस म्हणले त्या काय टाइम लागतील रस पुढे कोण पहिलं कसं करू वहिनी शेवटला सेवा का? मला रस खायचंच नाही. किती मोठा मी शेवटा नाही पहिल्या पण खाल्लाच मला रसच नाही खायचं एवढ्या वर्ष. शिमला मिरची खाते ना सगळं मिरची बारीक झाली. मस्त आले करून शिवाय काय झोपत नाही बरं का. झोपायच नाही तुला झोपायच नाही झोप बरं. दीदीला आवडलं